हॅलो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सेवा परमो धर्मः, अर्थात सेवा करणं हे अतिशय उच्च असं धर्मकार्य आहे. याविषयी एका अज्ञात लेखकाचा लेख वाचनात आला. ती संकल्पना मला खूप आवडली. ही अतिशय उत्तम संकल्पना तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आजच्या आनंदी कट्ट्याचं माध्यम मला अतिशय योग्य वाटलं. त्यामुळं ही संकल्पना नेमकी काय आहे ते जाणून घेऊया आजच्या आनंदी कट्ट्यावरून. स्वित्झर्लंडमध्ये अभ्यास करत असताना मी एका भाड्याच्या घरात राहत होतो. त्या घराची मालकीण क्रिस्टिना ही 67 वर्षाची बाई शिक्षिका म्हणून रिटायर्ड झाली. खरं म्हणजे तिथलं पेन्शन इतकं मोठं असतं की तिला निवृत्तीनंतरच्या आयुष्यात खायची प्यायची कसलीही ददात नव्हती. तरीसुद्धा आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने एका 87 वर्षाच्या महिलेची सेवा करण्याचं काम पत्करलं, केअरटेकर म्हणून. मग मी तिला विचारलं की पैशाच्या मोहानं तू हे काम स्वीकारलंयस का? यावर तिने जे मला उत्तर दिलं ते संभ्रमित करणारं होतं. ती म्हणाली, नाही, मी पैशासाठी नाही करत हे. मी माझ्या कामाचा वेळ टाईम बँकमध्ये टाकते आणि जेव्हा मी म्हातारी होईन तेव्हा मी या टाईम बँकमधनं माझ्या सेवेचा वेळ काढून घेईन. मला टाईम बँक वगैरे असं काही असतं हे ऐकून आश्चर्याचा धक्काच बसला. तेव्हा मी तिला विचारलं, ही टाईम बँक म्हणजे काय? ती म्हणाली, स्विसच्या शासनानं एक कल्याणकारी कार्यक्रम म्हणून याची सुरुवात केली आणि त्याचं असं आहे की जेव्हा व्यक्ती सुदृढ असते, तारुण्यात असते, तेव्हा ती आपल्यापेक्षा वृद्धांची सेवा करू शकते. पण ती जेव्हा वृद्ध होते तेव्हा तिला अशा सेवेची आवश्यकता भासते. तेव्हा पूर्वी तिने अशा सेवा दिलेल्या आहेत, तिने केलेल्या सेवेची परतफेड म्हणून तिला सेवा मिळते. अशी सेवेकरी व्यक्ती सुदृढ, संवेदनशील आणि प्रेमळ स्वभावाची असावी लागते. ज्या वृद्धांना सेवेची अपेक्षा असते अशा अनेक संधी त्या तरुण व्यक्तीला मिळू शकतात. अशी त्यांची सेवेची वेळ त्यांच्या सेवा खात्यात जमा होते, सामाजिक कल्याण विभागाच्या. मग माझ्या घरची मालकीण आठवड्यातून 2 वेळा 2-2 तास वृद्धांना त्यांच्या काही गोष्टी खरेदीसाठी किंवा त्यांच्या घरकामासाठी किंवा त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी, वाचनासाठी अथवा बाहेर फिरवण्यासाठी व्यतीत करत होती. अशा प्रकारे 1 वर्षांपर्यंत सेवा दिल्यावर तिच्या सेवेची गणना करून टाईम बँकेतर्फे तिला एक टाईम बँक कार्ड दिलं जाईल. त्यात त्या सेवेची वेळ नमूद केलेली असेल. जेव्हा सेवेकरी वृद्ध होईल तेव्हा तिला तिच्यासाठी या टाईम बँक कार्डद्वारे सेवा मिळू शकेल. तिच्या टाईम कार्डची तपासणी होऊन टाईम बँक तिच्यासाठी सेवेकरी तिच्या घरी अथवा हॉस्पिटलमध्ये पाठवून देईन. आणि यानंतर काही दिवसांनीच माझी घरमालकीण उंचावरून काही काढण्यासाठी स्टूलवर उभी राहिली होती आणि तोल जाऊन ती पडली. तेव्हा तिच्या मांडीचं हाड मोडलं. मी ऑफिसमधनं रजा घेतली, तिला हॉस्पिटलमध्ये पोचवलं आणि आता यापुढेही मी तिच्या सेवेसाठी रजा टाकत होतो. पण मग ती म्हणाली, आता तशी जरुरी नाही. मी माझ्या टाईम बँकेतून सेवेसाठी टाईम विड्रॉल फॉर्म भरला आहे आणि टाईम बँक आता माझी काळजी घेईल. आणि खरंच 2 तासात टाईम बँकेतनं सेवेकरी हजर झाले. त्यानंतर महिनाभर त्या स्वयंसेविकेनं माझ्या घर मालकिणीचं घर सांभाळलं. तिच्यासाठी स्वयंपाक करून तिला जेवू घातलं, तिच्याशी गप्पा मारून तिला आनंदी ठेवलं. आणि या सेवेकरीच्या साहाय्यानं घरमालकीण लवकरच पूर्ण बरी झाली आणि बरी झाल्यानंतर ती पुन्हा आपल्या सेवाभावी कार्याला लागली. तिचं म्हणणं असं की जोपर्यंत आपण कार्यक्षम आहोत तोपर्यंत जास्तीत जास्त वेळ टाईम बँकमध्ये आपण टाकू शकतो. आता स्वित्झर्लंडमध्ये टाईम बँक हा विषय अगदी सर्वमान्य झाला आहे. त्यामुळे शासनाच्या केवळ आर्थिकच नव्हे तर अनेक सामाजिक समस्या यामुळे सुटल्या आहेत. समाजामध्ये जास्त सामंजस्य आणि सहिष्णुतेची वाढ झाली आहे. बहुसंख्य स्विस नागरिकांनी हा विषय उचलून धरला. शासनानं केलेल्या पाहणीत लोकसंख्येच्या मोठ्या प्रमाणात नागरिक या संकल्पनेत सहभागी होऊ इच्छितात असं दिसून आलं आणि त्यामुळं स्वित्झर्लंडमध्ये शासनानं अशा प्रकारचे कायदे करण्यासाठी अगदी तत्परता दाखवली. आपणही पुढे वृद्ध होणार आहोत आणि सध्या न्यूक्लिअर फॅमिलीची प्रथा मूळ धरू पाहत असल्यानं आपल्या वृद्धपणी काळजीवाहक म्हणून आपला कोणीतरी साथी उपलब्ध होऊ शकेल या भावनेनं आजच्या तरुणाईनं वृद्धांशी जर सेवाभाव ठेवला आणि तसा विचार केला तर पुढे येणाऱ्या वृद्धांचं भविष्य नक्कीच उज्ज्वल असेल. बघा विचार करून.
तर श्रोते हो, हा होता आजचा आनंदी कट्टाचा एपिसोड. तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की लिहा. त्याचबरोबर रेडिओ जयंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.